कर्मभूमी आहे. आपला भाग इतका चांगला आहे, आपल्या भागात महान साधू संतांनी जन्म घेतला आहे, आपल्या भागात अन्नदान होतं, कथा होतात, प्रवचन, नामस्मरण. आपल्या भागातले लोक दयाळू आहेत, जिव्हाळा एकूण एकाबद्दल आहे का नाही. तुम्ही पहा, आपल्या भागात संत प्रगट झाले, महिला संत प्रगट झाल्या आपल्याच परभणी जिल्ह्यात. आणि गंगाखेड तालुक्यामध्ये एक माता, एक संत होऊन गेली, संत जनाबाई आहेत. असे संत महान प्रगट झाले आपल्या भागामध्ये आहे. मोतीराम महाराज आहेत, मारुतराव महाराज आहेत, पंडित गुरु पार्डीकर महाराज आहेत. असे महान संत आहेत. आणि त्या संतांचे स्पर्श आपल्या ह्या भूमीला झालेला आहे. मला वाटतं महाराजांच्या हातानंच ही प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तुमच्या सावता महाराजाची, पार्डीकर महाराजांच्या. किती भाग्य आहे मला सांगा. फार मोठे महात्मे होते पार्डीकर महाराज. त्यांनी बासरला खूप मोठं अनुष्ठान केलेले आहेत. खूप सरस्वती देवीची साधना केली पार्डीकर महाराजानं. आणि खरोखर असणारा फार मोठे महात्मे होते ते. आणि अशा महात्म्यांच्या हातानं असणारा आपलं योग आपला चांगला की खरंच सप्ताहाला सुरुवातच केलेली आहे. मंदिर झालं, त्यांच्या हातानं स्थापना झालेली आहे. कोण्या मोठ्या महात्म्याच्या हातानं स्थापना व्हावं असं तुमचं गाव पुण्यवान आहे बरं का सगळं. मला पण तुमच्या गावाचं खूप मोठं कौतुक वाटतं. मी खूप ठिकाणी जातो पण म्हणतो चला आर्वीला. अरे काय उत्साहानं कार्य करतात सर्व मंडळी. अन्नदान, आता यावर्षी तर दररोज अन्नदान. आता इतक्याला जेवायला वा, चांगली गोष्ट आहे की नाही. किती भाग्यवान, सर्व धन्य धन्य आहे की नाही. सर्वांना गावकऱ्यांना धन्यवाद देतो. अन्नदान पाहिजे हो. आता प्रत्येक गावामध्ये कथा म्हणली की जेवायला आहे. आमच्या महिलाचं कामच सोपं झालं. तुम्ही फार चांगलं केलं आहे. बस आता इथून जायचं, 6 वाजायचे, तिथून मग त्या चुली पेटवायच्या. आधी चहा प्यायचं कंटाळून गेलेत म्हणून, आणि पुन्हा उंडीत ती पाहिजे. संध्याकाळी 9, 9:30 होते जेवून खाय की लागलीच रामकृष्ण हरी. आता किती सोपं काम झालं. आता कायच करायचं ना. काय काय तिथंच सरकलं की तिथंच बसतात, पुन्हा उठत नाही ते, पुन्हा जागा सापडत नाही. मी पाहिलं ना काल. सोपं काम आहे पहा. फार छान वाटलं मला तर. ते प्रसाद घेणं ना, आस होणं, ते चटई खालची खाली वड, सोपं काम झालं. मस्त जेवण. सगळ्यात मोठं काम असतं जेवणाचं. त्याकरता गावकऱ्यांना धन्यवाद, अन्नदान करणाऱ्या मंडळींना. मग अन्नदान होतं आपल्या इकडं आहे की नाही. कथा कीर्तन. किती जम्बूद्वीप आपण पुण्यवान आहेत मला सांगा बरं. हे बाकी नाही ठिकाणी. मी सगळा भारत देश फिरून आलो, पण महाराष्ट्रासारखं वैभव, महाराष्ट्रासारखं भूषण आणि महाराष्ट्रासारखी समृद्धी आणि महाराष्ट्रासारखा आनंद आणि महाराष्ट्रासारखे दयाळू लोक बाकीच्या प्रांतात भेटले नाही मला. मी सगळीकडे आत्ताच फिरून आलो, पण कुठं भेटले नाहीत. टाळ नाही, विना नाही, मृदंग नाही, कुठं भजन नाही, कुठं पंक्ती बसल्या नाहीत. हे फक्त आपल्या इथंच बसतं. म्हणून आपण पुण्यवान आहेत. जम्बूद्वीपच पुण्यवान आहेत. त्याच्यात जन्म घेतला आपण, म्हणजे आपण पुण्यवान आहेत नाही नाही. महाराष्ट्रात मराठवाड्यात मला तर वाटतं विशेष परभणी. प्रत्येक जिल्ह्याची भाषा बदललेली तुम्ही अजून आपल्या मराठवाड्यातच. परभणी जिल्ह्याचे बीड जिल्ह्यात फरक आहे. मी आत्ताच बीड जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात आलो. तिथे एक कथा झाली बीड जिल्ह्यात, आणि इकडं आलो. तिकडची भाषा मला थोडी वेगळीच वाटली. आपल्या सोलापूर भागातली भाषा वेगळीच वाटली. आपली भाषा वेगळीच. आपल्या इकडं नांदेड भाग, विदर्भाकडे थोडंसं म्हणजे प्रत्येक, पण जम्बूद्वीपच श्रेष्ठ सांगितलेलं आहे. अत्यंत पुण्यवान आहे आपला भाग, लक्षात ठेवा. आणि आपण इथं जन्म घेतला आहे. मग या जम्बूद्वीपामध्ये आद्यग्न नावाचा मुलगा कारभार करू लागला. एवं पितरी संप्रवृत्त तदून शासने वर्तमान. वडिलाच्या आज्ञेनुसार आद्यग्न नावाचा मुलगा असणारा जम्बूद्वीपाचं राज्य करू लागला.
आणि याप्रमाणे असताना कारभार करत असताना एक वेळ सरण्यामध्ये गेल्यानंतर असताना तिला पुलुचित नावाची अप्सरा भेटली. तिचं रूप पाहिलं, सौंदर्य, आणि तिच्याशी मोहित झालं आणि तिच्याशी लग्न करून टाकलं. आणि तिच्यापासून नाभीर पत्ते कामामृजया मेरुदेव नावाचे ऐकणे. नाभी नावाचा मुलगा आणि नाभी नावाच्या राजाने असताना मेरुदेवीवर लग्न करून टाकलं. आणि मेरुदेवीपासून असताना नाभी नावाच्या राजापासून वृषभदेव नावाचा एक मुलगा झाला. वृषभदेव भगवान की जय. परमात्माचा अवतार आहे वृषभदेव. साक्षात परमात्माचा अवतार वृषभदेव. रांगू लागले, बोलू लागले, खेळू लागले. 8 वर्षाचे उपनयन संस्कार झाला. गुरुच्या आश्रमामध्ये वेदाध्ययन करण्याकरता वृषभदेवाला पाठवलं. अभ्यास संपला. गुरुजीनं सांगितलं, वृषभदेवा ब्रह्मचारी अवस्था संपली, आता तुम्ही ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश करा. पण वृषभदेव म्हणले, नको, कशाला, नका तुम्ही याच्यामध्ये नका पाठवा मला. ग्रस्ताश्रमाची बीडीच फार विचित्र आहे म्हणले, त्याच्यात पडूच नाहीत आणि पडलं बाहेरच निघत नाही. पण वडिलाची इच्छा होती, गुरुची इच्छा होती, मुलानं लग्न करावं. वाटतंय की नाही वडिलाला आपल्या पोरानं लग्न करावं आहे ना? आईला वाटतं की नाही आपल्या मुलानं लग्न करावं, सुनबाई यावं, लवकर करावं, हो, सुनाचं कौतुक पाहावं. आईला तर फार वाटतं लवकर सून यावं म्हणजे मला आराम मिळेल, नाही की नाही? सासूबाई म्हणून त्यांची पदवी वाढेल. झेंडूबाम लावत्याल, औषध देत्याल, पाणी देत्याल, लाईन गेल्या वारा घालत्याल, जेवायला वाढत्याल. होय, किती थाट असते सासूबाईचं, खूप थाट असते. आमच्या वृषभदेवाचं लग्न करत म्हणून वाटू लागलं, महाराज तुम्ही लग्न करा. नको म्हणे, मला लग्न कशाला करता, पण सगळ्याची इच्छा होती लग्न करावं. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर करतो लग्न. इंद्राच्या मुलीसोबत लग्न करून टाकलं. काय नाव होतं? जयंती होतं. जयंती नावाच्या मुलीसोबत असताना वृषभदेवानं लग्न करून टाकलं. आणि वृषभदेवाला त्या जयंतीपासून 100 मुलं झाले. जितेंद्रिय, बलवान, पराक्रमी, शूर, धर्मनिष्ठ. किती? 100. पण त्या 100 मुलापैकी 9 मुलं इति भागवत धर्मदर्शनार भव. 100तली 9 मुलं भागवत धर्मात आली, संप्रदायात आले. आणि 91 मुलं कुठे गेले? कर्मकांडात गेले. ते याज्ञिकी झाले. वास्तू, लग्न वगैरे जे काही कर्मकांड जे काही सांगितलं का, प्राणप्रतिष्ठा, हवन वगैरे काय असेल ते, म्हणजे कर्मकांडात गेले 91 मुलं. आणि 9 मुलं कशात राहिले? इकडं संप्रदायात आले, भागवत धर्मात आले. त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त समाजाला प्रबोधन करायचे, समाजाला मार्गदर्शन आम्हाला करायचे. याज्ञिकी लोक भरपूर आहेत देवा, भरपूर संख्या आहे, पण पौराणिक लोक कमी आहेत. कथा सांगणारे आता झालीत भरपूर. आता वृंदावनाला, हरिद्वारला हे मुलं जातात आणि खूप शिक्षण झालं. आता खूप लोक विद्वान झाले. पण पहिल्या काळामध्ये भागवतकारच भेटायचे नाहीत. आता आपल्या भागामध्ये भागवतकार म्हणलं तर फक्त लिंबा, विद्येचं माहेर, लिंब्याला असायचे, किंवा जालना जिल्ह्यामध्ये गोंदीला असायची. आता भरपूर झाले, तसं म्हणायचं नाही आपल्याला, कारण नको म्हणतात भागवत शिकायचं का, नको म्हणतात. कालच आमच्या ह्या काय नाव, बंडूच म्हणतात ना याला, सोबणे का सराफ, सोबणेच ना. कालच त्या मुलाला म्हणलं की भागवत शिकायचं का तुला, ते मला आपल्याला लाग नाही 5 आणि 6 तास बसायचं. त्याला काल म्हणलं चल माझ्याबरोबर एक 4-5 वर्ष, त्याला मी तयार करतो भागवत. ते मला आपला लाग नाही तुमच्याबरोबर फिरायचं, एक तर उपाशी राहायचं दिवसभर.
आणि 4-5 पुन्हा 5-5, 6-6 तास बोलायचं बडबड का आपला लागच नाही म्हणला. आमच्याकडे यायचं म्हणलं की भीतीच वाटते कोणाला. सारखं भागवत सांगणं सोपं आहे का? आणि हो 5-6 तास कथा. पुन्हा संगीत नाही, संगीतमध्ये तरी आराम आहे. इथं सतत चालू द्यायचं 5-6 तास. इथे भागवत धर्मश्रार भाऊ. आम्हाला एक समाजामध्ये जायचं, आम्हाला प्रबोधन करायचं, मार्गदर्शन करायचं आम्हाला समाजाला. याप्रमाणे असणारा सूत सांगता शोनेक अधिक. मग आपली मुलं हुशार आहेत, जितेंद्रिय आहेत, बलवान आहेत, पराक्रमी आहेत, हे सगळं लक्षात होतं. तरी पण वर्षभदेव असताना आपल्या सगळ्या मुलांना एक वेळेस गेले आणि ब्रह्मोर्त क्षेत्राच्या ठिकाणी त्यांना फार मोठा उपदेश केलेला आहे. मुलांनो, संताची सेवा करीत जा म्हणले तुम्ही. आता संत कोणाला म्हणायचं? ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, जगाबद्दल ज्याला तळमळ आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार राहिलेला नाही, अशा संतांना, जगताबद्दल ज्यांची तळमळ आहे अशा संतांना शरण जावं. हो बरोबर आहे ना, आहे की नाही? अशा संत महात्म्याला असताना शरण जावं, त्यांच्यावर विश्वास ठेवा. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अशा संतांची सेवा करा. संतांचा अधिकार फार मोठा आहे. एका माऊलीनं पांडुरंगाला एक नवस केला होता, देवा मला मुलगा होऊ दे, मी सहस्त्र ब्राह्मण जेव घालील. बाईचा काळ चांगला होता म्हणून बाई बोलून गेली. पांडुरंगाच्या कृपेने बाईला मुलगा झाला. पण सावलीसारखी राहत नसती, लक्षात ठेवा. सकाळी सावली कोणीकडे होती आणि आता कुठे? बाईचा काळ चांगला होता, बाई बोलून गेली, काळ घसरला. पांडुरंगाच्या कृपेने मुलगा झाला. मुलगा झाला, मनात नवस, आपण नवस केलाय किती? 1000 ब्राह्मण जेव घालायचे. ताकद नाही, काय करावं? एक शेजारीने आली बाई, दुःखी दिसतात, काय विचार करतात, काय सांगत बाई, मी पांडुरंगाला नवस केला होता की 1000 ब्राह्मण जेव घालीन, मला मुलगा होऊ द्या. देवाच्या कृपेने झाला, पण 1000 ब्राह्मण जेव घालायची ताकद नाही माझी, मी काय करू आता? शेजाऱ्याने सांगितलं, इतकं अडचणीत पडूच नको. आपल्या गावातच एक महात्मा आहे, म्हणतात ना, एक संत जीव घातला की 1000 ब्राह्मणाचं पुण्य. अगं भाग्य आहे ना आपलं, आपल्या गावात महात्मा आहे ना. आज सकाळीच उठलं की निघाली, नाथ महाराज पूजाच करू लागली. पूजा वगैरे आवरली होती, गेली की बाई बसली आपली बाजूला, त्यांची पूजा झाली की महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणले, काय बाई कोणीकडे येणं केलं, काय केलं? बाईने सांगितलं, महाराज माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे जेवायला यावत. नाथ महाराज म्हणले, जेवायला यायला हरकत नाही म्हणले, पण मी सगळ्या मुलाच्या आधीन गेलेलो म्हणले. एकनाथ महाराजांचं मुलाचं नाव काय? हरी. लेकरं मोठाले झाली की मुलाच्या हातात राहावं लागते पा, का नाही? लहान लेकरे तवरच खरे, मोठाले लेकरं झाले की काही खरं नाही पा. होय नाथ महाराज, संसार लहानपणीच चांगला लेकराचं, ते ऐकण्यातले, दडपणातले, सांगितलं ते ऐकत येत. एकदा मोठाले झाले ऐकत येत का? नाथ महाराज म्हणले, मी हातातच नाही बाई, मला मग तुझ्या घरी यायची जेवायला, पण माझं मुलगा कोण? हरी बोलवेल तैसा बोलू, हरी चालवेल तैसा चालू, आम्ही हरीचे चाली चालू. माझ्या हरिपंडित सांगेल ते मला ऐकावं लागेल. इतक्यात हरिपंडित काय बाबा, हे मौशे आलेत, कशाला? यांच्या घरी आज जेवायला जायचे. हरिभाऊ म्हणले, आम्ही नाही कोणाच्या घरी जेवत. दुसरे महाराज सांगा जेवायला. बाई नाराज झाली ना, काय करणार? तिथपर्यंत गेली बाईन, तिथून लगेच मनात विचार करा, घरी मिळाल्यापेक्षा संताच्या दारात मिळालेलं चांगलं. तिथून दगडच लोटीत आणला. अशी खंबीर पाहिजे बाई. नाथ महाराज समोर सांगितलं, महाराज एकच विचारते, तुम्ही जेवायला येतात का नाही?
आणि तुम्हाला जर जेवायला यायचं नसेल तर घरी मेल्यापेक्षा संताच्या दारात मेल्याचं ह्याच दगडावर जीव देते. नाथ महाराज मेले सकाळी सकाळी काही विघ्न आलं हे घरात दारात, ह्या बाईनं जीव द्याला तर हरिभाऊ हे काय लागलं, या बाईनं जर जीव द्याला तर. नाथ महाराज मेले मावशी मावशी जीव देऊ नका आमच्या दारात, उगाच आगावपणा करू नका. मग येतोच का रे जेवायला? येतो, मात्र आम्ही आमचंच आणतो तर तुमच्या घरी खातो. नाथ महाराज म्हणजे हो म्हण, काय व्हायचे ते होईल. जा बाईला बोलून घेतलं, तुझी इच्छा आहे ना, बाजूला काय करायचे ते कर. मी जेवायला बसले की एकदम पाण्यात टाक, कारण मी टाकून देत नाही. ही आमच्या पोराला कळू देऊ नको. हरिपंडितांनी उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला. 2 पाण्यात टाकले, रांगोळी काढली आणि दोन्ही पाण्यावर असताना वाढलं, संकल्प सोडला आणि जेवायला बसले नाथ महाराज आणि हरिपंडित. नाथ महाराज म्हणतात वा 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 हरिभाऊ काय छान स्वयंपाक केला, किती सुंदर स्वयंपाक केला हो तुम्ही. मला वाटलं फक्त भागवत कथा सांगतात काही की तुम्ही वेदशास्त्र संपन्न, अहो पाकशास्त्र संपन्न आहेत तुम्ही. आमच्या देवाची मला कुठे गेले की आठवण होती पा. बरं चांगल्याला चांगलं म्हणावं लागेल का नाही मला खरंच सांगा बरं. एखादं मला ना छान झाली भाजी वगैरे चांगली, ते कोणाचं तरी मला उदाहरण देतात. हां तसं नाही आहे, जे आहे ते आहेच. माझं असं काम आहे. छान स्वयंपाक. आणि जेवत असताना स्वयंपाक करणारा एक वैशिष्ट्य आहे की चांगलं म्हणीत जावं. त्याचा जी कष्टाचा थकवा आहे तो कष्टाचा थकवा दूर होत असतो. पा तुम्ही अजून पहा, परिश्रम करीत सकाळपासून परेशान असतो बिचारा, आणि जेवायला बसले की त्याची एक अपेक्षा असते स्वयंपाक करणाऱ्याची, स्वयंपाक कसं काय झाला, स्वयंपाक कसं काय झाला. त्या जेवणानं असताना म्हणायला पाहिजे छान झाला. हां कदाचित मीठ कमी अधिक असेल, जेवण झाल्यानंतर म्हणावं थोडं भाजीत मीठ जास्त झालं तर का, पण जेवताना कधीच म्हणत जाऊ नयेत बरं का, लक्षात ठेवा. जेवताना चांगलंच म्हणावं, कारण अन्न हे परब्रह्म आहे. आपण कशामुळे पळालोत, इतकं जे काही पळालोत कशामुळं, अन्नामुळेच पळालोत का नाही. मग जेवायला बसल्यानंतर अन्नाला असताना नमस्कार करायचा. अन्न हे परब्रह्म आहे आणि नमस्कार करून जेवायला बसायचं, आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा त्याला ताटाला नमस्कार करायचा. आणि जेवताना जेवण संपल्यानंतर एक आशीर्वाद द्यावा लागत असतो बरं का, लक्षात ठेवा. कोणाला? अन्नदाता पाक करता तथाच भोगता सुखी भव. अन्नदान करणारा, अन्न तयार करणारा म्हणजे स्वयंपाक करणारा, अन्नदाता पाक करता तथाच भोगता म्हणजे जेवण करणारा, त्या सर्वांचं कल्याण. अन्नदाता पाक करता तथाच भोगता सुखी भव. सगळ्यांचं कल्याण हो, आशीर्वाद द्यायचा आणि उठायचं. ताटात हात धुवायचा नाही. ज्या अन्नाला आपण परब्रह्म म्हणलोत, ज्या अन्नाला आपण ईश्वर म्हणलोत, ज्या अन्नाला आपण देव म्हणलोत, नमस्कार केला आणि त्या ताटामध्ये कधीच हात धुत जाऊ नयेत. लक्षात ठेवा. उठायचं आणि बाहेर हात धुवायचं. न धुवायला काय झालं तिथंच. काही काही जण टोपला आणून द्यावं लागते. काही पाय गेले काय तुझे? हां अरे चाल थोडंसं बाहेर जाऊन हात धुई की. हात धुत जाऊ नका बरं का, कधीच धुत जाऊ नका. ताटामध्ये हात धुवून येत, उठायचं बाहेर जायचं आणि हात धुवायचा. वा काय छान स्वयंपाक केला हो. मला वाटलं नाही तुम्हाला इतकं छान स्वयंपाक येतोय. असं स्तुती करत असताना हरिपंडितांनी सांगितलं आपल्यासारखं कोणालाच येत नाही. बैदारात उभी होती खुनवलं, हे हरभऱ्यात झाडावर चढले, काय आणलंय, आपल्यासारखं येतच नाही कोणाला. इतकं अभिमानात गेलं, इतकी स्तुती केली, इतक्या गाईमध्ये मावशीनं आणलं, भाडकन असताना नाथ महाराजाच्या ताटात टाकलं. नाथ महाराज म्हणले अरे रे 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 काय काय केलंय म्हणले, तुम्ही कशाला वाढलं हो. हरिपंडितानं पाहिलं तर प्याच्या मस्तकाला, काय मावशी काय केलं तुम्ही. नाथ महाराज म्हणले गरम होऊ नका गरम. मावशीच्या हातातलं पडलं बिचारीच्या माझ्या ताटात. आता माझा नियम आहे की ताटात पडलं मी टाकून देत नाही.
आणि नाथ महाराजांना श्रद्धायुक्त अंतकरणाने असणार त्या बाईनं जेवण केलं तर ते जेवण असणारं केलं. तृप्त झाले नाथ महाराज. सुंदर जेवण केलं, एकदम टाकून दिलं. नाथ हरिपंडितांनी सांगितलं, मावशी जे करायचं ते केलं, आता काही करू नका, या पानाला काही हात लावू नका, माझं मी पानं उचलितो. बाईला वाटलं महाराजाचे पानं आपण उचलावत. मग नाथ आमच्या हरिपंडितानं स्वतःचं पान उचललं आणि नाथ महाराजाचं पान उचलतं, त्याच्या खाली दुसरं पान, त्याच्या खाली तिसरं पान, त्याच्या खाली चौथं, 5-7 पानं उचलली. हरिपंडित कंटाळले, म्हणले मावशी हे उचला बरं. म्हणली बरं झालं ना, मी तेच वाट पाहिली. किती पानं निघाली? सहस्त्रपत्राळी. हे अधिकार कोणाचा आहे? संताचा अधिकार आहे. एक संत जीव घातला तर 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. अशा संतांची सेवा करत जा. सर्वात मोठा मुलगा भरत, त्या भरताची तुम्ही सेवा करत जा. बाकीच्या मुलांना सांगितलं, मोठा भाऊ म्हणजे वडिलाप्रमाणे असतो, त्याच्या आज्ञेचं पालन करावं लागत असतं मोठ्या भावाचं. आणि वृषभदेव अरण्यामध्ये गेल्यानंतर झाडाच्या फांदीचं घर्षण एकाला झालं, त्याच्यात अग्नी प्रगट झाला आणि त्याच्यात वृषभदेव जात राहिले. आता राजा भरत राज्य करू लागला. भरतस्थ महाभागवतो. राजा भरतानं राज्य केल्यापासून देशाचं नाव काय पडलं? भारत. भारत देश महान आहे. आपल्या भारत देशामध्ये खूप संस्कृती चांगली आहे. आपल्या भारत देशामध्ये फार मोठा विचार चांगला आहे, संस्कृती आहे, संस्कार चांगला आहे आपल्या भारत देशामध्ये, आहे का नाही? पण आपण आपल्या देशातली संस्कृती सांभाळायला तयार नाहीत. पाश्चात्य देशाची संस्कृती आपण आणायलो. अरे आपल्या देशामध्ये काही कमी आहे का? आपल्या देशामध्ये खूप समृद्धी आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. जमीन सुपीक आहे आपल्या भागाला. आपला देशच फार छान आहे भारत देश. पण नाही ते आपण कुठलं तरी आणतो. आपली संस्कृती आपण सोडून द्यायला तयार आहेत. आपल्याला आवडत नाही. आई शब्द किती चांगला आहे हो. होय, आई शब्द किती चांगला आहे. आई या शब्दात प्रेम आहे, आई या शब्दात आपुलकी, आई या शब्दामध्ये जिव्हाळा आहे, वात्सल्य आहे. आपण आपले लेकर आपल्याला आई म्हणतात का? म्हणायलेत का? काय म्हणालेत? तुमच्या गावात म्हणतात का? मम्मी. मम्मी कोणाची? आणि पप्पा? अरे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात, आई म्हणतात. आई शब्दात फार प्रेम आहे. आई शब्दात खूप वात्सल्य आहे. मम्मी काय, मम्मी काय, पप्पा काय? अरे आई म्हणायला लावा, 2 त्याच्या गालात मारा. ते मम्मी म्हणलं तर म्हणू नका, मला आई म्हण. आपण त्याला शिकवलं. त्या लेकराचा दोष नाही, आपला दोष आहे. याच्यामुळे भागवत ऐकायचं. अरे आपल्या देशात खूप संस्कृती चांगली हो, पण आपली संस्कृती आपण सांभाळायला तयार नाहीत. याप्रमाणे असताना राजा भरत राज्य करू लागले. भरत राजाने असताना खूप मोठं राज्य केलं, प्रजेचं पालन केलं. बस झालं आता कोर करायचं. आणि मुलाच्या हातामध्ये कारभार देऊन टाकला भरत राजानं. भरत राजाला 4 मुलं, विजयाश्रमाचा, हरियक्ष नावरक आणि द्रविज नावाच्या. मुलाच्या हातात कारभार देऊन टाकला. आणि पुलाश्रम नावाच्या, गंडकी नावाच्या नदीच्या काठावर भरत नावाच्या राजानं आपली पर्णकुटिका स्थापन केली. कुठं? पुलाश्रम. कुठे ते? गंडकी नावाची नदी. आणि तिथं भरताना आपला पूर्णकुटिका स्थापन केलेली आहे. कुठे? सुभाषरावांनी पाहिलं का? नेपाळ गेलते का? नेपाळ गेलतात ते पशुपतीनाथ. मग तिथं ती गंडकी नावाची नदी ना, का पाहिलं नाही? आणि तिथं ते शालिग्राम सापडतात. हे इकडं शालिग्राम नाही, दगड आणतात बाजारातले कुठले तरी.
आणि त्या गंडकी नवादेवी त्या पुलाश्रमाच्या ठिकाणी असणारं भरत नावाच्या राजानं आपली पर्णकुटिका स्थापन करून त्रिकाल संध्या करीत होती. मुलाच्या हातात कारभार देऊन टाकला. प्रात माध्यान्ही सायम नित्य संध्या करत जावं. बाकी आपल्याच्यानं काही होत नसेल तर निदान संध्या तरी करीत जावं. गायत्री देवीची उपासना, सूर्यनारायणाला अर्घ्य आणि गायत्री देवीची उपासना, गायत्री मंत्र जप करायचा. बाकी होत नसेल तर निदान इतकं तरी करत जावं बरं का. नित्य संध्या करायची. आणि वैष्णवाला संध्या सांगितली. नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे संत वैष्णव होत नाही. वैष्णव कोणाला म्हणायचं? गळ्यात तर तुळशीची माळ घालावंच लागल, गोपीचंदन अष्टगंध हे लावावंच लागल, पण त्याबरोबर हां हो नित्य हरिपाठ ही वारकरीची संध्याच आहे. दररोज हरिपाठ झालं पाहिजे. आणि वैष्णवाला 29 उपवास सांगितलेत वर्षाचे, त्याला वैष्णव म्हणत जावं. 29 उपवास कोणते? 15 दिवसात एक उपवास. व्रतामध्ये एकादशी. सगळ्या व्रतात व्रत असेल तर एकादशी. बाकीचे उपवास करा न करा आग्रह नाही. आणि मी काही आग्रह करत नाही कोणाला. पण माझं कथेमध्ये एक दंडक आहे. मी कोण्या गावाला जाऊ, कोण्या कथेला जाऊ, माझं एक दंडक आहे की एकादशी करा. आणि बहुअंशी माझ्या कथेमध्ये एकादशीच असते. पहा आता काही अशा कथा 4-2 आहेत माझ्या वर्षातल्या, तिथं पहिल्यापासून कथेला सुरुवात झालेली आहे. आणि तिथं आग्रह करून मला कथेला नेलेलं आहे. मी विचारलं की कधी, नाही म्हणले आमचं पहिल्यापासून याच्यात बदल. अशा 4-2 आहेत. पण माझ्यापासून जर सुरुवात झाला सप्ताहाला तर एकादशीच मध्ये. याचं कारण आहे. पहा आता इथं ज्यांना एकादशी नसेल, निदान ह्या सप्तात तरी म्हणतील गावात भागवत लागले, निदान एकादशी आज करावं. मला याच्यामुळं घडीत असतो. न करणारे करतील का नाही? हां माझं दंडक आहे की एकादशी करा. आणि न करायला झालं काय, 15 दिवसात एक उपवास आहे. 15 दिवसात एक, महिन्यात 2 आणि 12 महिन्यात 24 झाले का? अजून 5 उपवास सांगतो. 29 करावं लागतात. हे 24 झाले. गोकुळाष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र. हे 5 आणि ती 24. 24 आणि 5 29 उपवास करायचे. वर्षातून एकदा का होईना पण पंढरीची वारी करायची. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, नामदेव महाराजाचं दर्शन आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करायची. कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाचा अपमान करायचं नाही, कोणाला खालीवरे बोलायचं नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. इतके लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला वैष्णव म्हणायचं. वारकऱ्याची नित्य संध्या असेल तर हरिपाठ. मग भरतराजा संध्या करू लागले. नेमका सूर्योदय झालेला आहे. नाभी इतक्या पाण्यामध्ये उभे आहेत गंडकी नावाच्या नदीच्या ठिकाणी आणि संध्या करतात. सूर्यनारायणाला अर्घ्य देतात. केशवाय स्वा, नारायणाय स्वा, माधवाय स्वा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, पुरुषोत्तम नरसिंहाय नमः. सविता श्री सूर्यनारायण देवता पहिली अर्घ्य दिली, दुसरी अर्घ्य आणि तिसरी अर्घ्याला हातात पाणी घेणार. 2 अर्घ्य दिले. तिसऱ्या अर्घ्याला हातात पाणी. तत्र तदा राजन हरिणी पिपाशया जलाशया. एक हरिणी नवमीने गर्भ वाढवला होता. नेमकी त्या गंडकी नावाच्या नदीच्या काठावर पाणी पिण्याकरता आली. पाठीमागून सिंहाची गर्जना ऐकू आली. हरिणीनं स्वतःचा विचार न करता
हरिणीनं असताना आपल्या जीवाचा विचार न करता गंडकी नावाच्या नदीमध्ये उडी टाकली. हरिणी पहिले तटाकाच्या ठिकाणी जाऊन गता प्राण झाली, गर्भ निसटला आणि पाण्यात वाहू लागला. ज्या ठिकाणी भरतराजानं 2 अर्घे दिलेत आणि 3ऱ्या अर्घेला हातात पाणी घेणार इतक्यात हरणाचं पाडस आलं हातात. 3रे अर्घे सोडून दिले. वा, किती छान आहे पाडस, किती डोळे चांगले आहेत, किती सुंदर रूप आहे. अर्घे सोडून दिली. आपल्या आश्रमात आले, कोरड्या वस्त्रानं कोरडं केलं, त्याला दूध आणलं, त्याला फळं आणले, त्याचं पालन केलं, त्याचं संगोपन केलं. का हो, स्नान सोडलं, संध्या सोडली, जप सोडला, अनुष्ठान सोडलं, नामस्मरण सोडलं. छंद कशाचा लागला? हरणाचा. हरणाशिवाय काही दिसच न गेलं. हरण 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 हरण, सारखं हरण हरण. ऐक नाही, जेवताना हरण, झोपताना हरण, बाहेर जाताना हरण, स्नान करताना हरण हरण हरण. झोपायला जवळच असायचं हरण. लहान होतं तर बरं वाटलं त्याला, मोठं झालं त्या हरणाला कळू लागलं. काय म्हणलं, नादी लागलो, याच्या माझे सोंगडी सोडले आणि तो काय मी अडकून पडलो. मला सांगा, अशा पक्षाला, अशा प्राण्याला तुम्ही किती प्रेम करा, त्याला आनंद मिळत नाही याच्यात. 50 लाखाचा बंगला बांधलाय, सोन्याचा पिंजरा केलाय, त्याच्यात रागोला ठेवलंय, त्याच्यात पेरू आणले, डाळिंब आणले, नाना प्रकारचे फळं आणले त्या खायला पक्षाला, त्या रागूला. मला सांगा, त्याला आनंद मिळतो का? हां, कशात आनंद आहे? कमी का खायला? खायला कमी नाही ना. सोन्याचा तर पिंजरा आहे बसायला. मग आनंद आहे का? आकाशी आकाशी झेप घे पाखरा, आकाशी झेप घे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा तुझ भवती वैभव काया, फळरसाळ मिळते. इथं खायला कमी नाही, पण याच्यात मजा नाही. आकाशात आनंद जो भेटतो तो त्या पिंजऱ्यात भेटत नाही. हरणाने विचार केला, काय अडकून पडलो इथं? एक दिवशी झोपीतच गेलो पळून. भरताना पाहिलं माझं हरण हरण हरण. झाडाला फुला मुंशाला प्राण्याला विचारतात, माझं हरण पाहिलं का? माझं हरण पाहिलं का? हरण 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 करत 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 भरताची अंतकालाची वेळ आली. डोळे गर 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 फिरतात, प्राण कासवीस व्हायलेला आहे. काही वेळामध्ये, काही क्षणामध्ये प्राण जातो. इतक्यामध्ये इकडं प्राण चालला आणि भरताची वासना कशात गेली? हरणात गेली. अंतकालाला ज्याच्यात वासना जाईल तो जन्म घ्यावा लागतो बरं का. जन्म घेणे लागे वासणीच्या संगी, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. प्राण सोडत असताना वासना हरणात गेली, दुसरा जन्म हरणाचा. ती वासना विचित्र आहे. म्हणून अंतकाळ मरायच्या टाईमला वासना कशात ठेवायची नाही? फड्यात ठेवू, जोड्यात ठेवू, आहे की नाही, नातवंडात ठेवू, घरात ठेवू. अरे कशाला ठेवायला बाबा? रामकृष्ण हरी म्हणून प्राण सोड की. ते जन्म घ्यावा लागतो. घेतला का नाही हरणाचा? हरणाच्या जन्मात सुख आहे का महाराज? हरण हा प्राणी अत्यंत भित्रा, पळत राहतो, सारखं पळत राहतो. तुमच्या इकडे नाहीत का हरण? आहेत. हो, दिसले की पळतात, दिसले की पळतात. भयंकर भित्रा. नको म्हणला, या जन्मात सुख नाही, आता पुढच्या जन्मात बोलायचंच नाही कोणाला. तिसरा जन्म घेतला. अंगेरा गोत्राचा एका ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतला. पहिल्या स्त्रीपासून 9 आणि दुसऱ्या स्त्रीपासून 1 मुलगा आला. तो मुलगा झाला, तो हरणाचा त्याग करून आला. बाकीचे भाऊ विद्वान झाले, हुशार झाले, ज्ञानी झाले.
याला शाळेत पाठीला याचं लक्ष नव्हतं, घरात लक्ष नव्हतं, अभ्यासात लक्ष नव्हतं. म्हणजे काय जडबुद्धी रे तुझी. तुला किती सांगितलं तर कसं तुझ्या लक्षात बसत नाही. त्याचं नाव काय ठेवलं, जड भरत नाव ठेवलं होतं. जड म्हणले बुद्धी तुझी. कशात लक्ष नाही. जे घरी कामं करीत नाही त्यांना कुठं पाठवतात. हां बरोबर सांगितलं. जाय गाय घेऊन, जाय म्हैस घेऊन. कारण त्याला माहिती आहे घरी काही करीत नाही. बरं शेतात ते नीट करीत नाहीत काही काही कामं. याला सांगितलं शेताचं राखण कर, जाय म्हणले. ज्वारी हुरड्यामध्ये आली होती, ते मळा बांधले. मळाच म्हणतात का काय, लाकडाचं होय ना ना. थाट असते शेतकऱ्याचा. ते मळागळा बांधायचा त्या लाकडाचा, वरून बसायला, माठ पाण्याचा थंडगार. हे सुभाषराव मस्त घरून डबा आणायचा, दही आणायचं, जेवण करायचं मस्त. ते गार वारं, ज्वारी कणसाला आलेली, कशी झोप लागते त्या मळ्या. खूप थाट असतो शेतकरी लोकांचं. ते गोपन वगैरे असते. आता काही राहिलं नाही, ते वैभवच गेलं. आता मला काय कळत नाही अजून 10 वर्षांनी तुझे पोरायला. ह्या पहिलं सगळं बदललं पा. आता मला वाटतं मळे कोणी घालीत नसेल शेताईने. नियमाचे पहिले लोक होते ते मळा घालायचेच. आमचे वडील आमच्या गड्याला नक्की मळा घालायला लाईत होते पाहत बसवर. ते मुहूर्त पाहायचे आणि त्याला म्हणायचे जाय बरं आज ते लाकडे गिकडं तोडून उद्या मेडी गिडी राहून ते करभर चांगलं व्यवस्थिशीर. ते मळा त्या घालायला त्याच्या कोणी बसलं नाही तरी घालायला लाईत होते. हुरडा देवाला दाखविणार ते मुहूर्त पाहून म्हणायचे जाय 5-7 कंस भाजून आणा आणि सगळ्या देवाला ठेवल्याशिवाय खायचं नाही. फार नियम होते जुन्या लोकांचे. आता काही राहिलं नाही. ते शेताचं राखण करायला जाय. हिरवी गार ज्वारी, मळ्यावर बसला, पाहिलं काय ज्वारी. हे पक्षी असे बाजूला झाडावर बसले, किलकिल 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 किल करू लागलेत. बाजूला पाहिलं तर सगळे गाई वासरं बाहेरून वाळलेलं गवत खातात. भरताना पाहिलं असं का करता रे तुम्ही. पक्षाला विचारलं तुम्ही का करता असं, या ना खाली. ज्वारी किती छान आहे हुरड्यात. अरे या वाटतं भूक लागली ही गोपन. बरंच म्हणलं मी गोपनीला हात लावत नाही म्हणलं, मला काही करायचं, चल या. सगळ्या पक्षाला बोलून घेतलं आणि गाई वासरासले असे काऊन फजिती वाळलेलं गवत आत यानं. त्याने लावल्यात ना काट्या. थोडा थांबा, खाली उतरले तर काट्या सारायला. गाय बाहेरचे गाई वासरं शेतात घातले ज्वारीत आणि वाटण्या करून टाकल्या. वरची ज्वारी पक्षाला आणि खालचे चिपाट गाई वासराला. आणि मळ्या बसले बिचारे आपले. आणि एकच अखंड चिंतन विठोबाचे भजन करीत बसले. थोड्या वेळाने सगळं चक करून टाकलं. लुटा म्हणल्या. आता इथं प्रसाद आलाय ना, लेकरायला तुम्ही सांगा लुटा. 2च मिनिटं टोपली उचलून येते. ते स्वच्छ करून टाकलं. खालचे चिपाट खलास झाले, वरची ज्वारी खलास झाली, हिरव्याचं काळं शेत झालं. मोठा भाऊ म्हणला आपल्या आपल्या भावाचं डबा राहिला, 4 वाजत आलेत, उपाशी बिचारा जाऊन तरी द्यावत. लांबूनच पाहिलं हिरव्याचं काळच. जड भरता तुला काय सांगितलं होतं. काय शेताचं राखण सांगितलं होतं. हो मग 4 पाटे गेले का तिकडच्या पलीकडच्या शेजाऱ्याकडं, शेती मजून घ्या. तुम्ही काय सांगितलं, शेताचं राखण कर. शेत बरोबर आहे. अरे बाबा 12 महिन्याची चंदी खलास केलीस रे, आता काय खायचं 12 महिने. तू घरी राहू नको, तू घरी राहण्याच्या लायकीचाच नाहीस. चल. संताचा अपमान केला तरी काही वाटत नाही आणि संताची स्तुती केली तरी काही वाटत नाही. जडभरत राजाला हाकलून दिलं, निघाला. मत्या तते तत्कल्पतीनां शंबिका वाहन पुरुषावेशनम.
सिंधूर देशाचा राजा. सिंधूर देशाचा राजा रहुगुण कपिल महामुनी आश्रमाच्या ठिकाणी चालले. कुठे? गंगासागर. राजलोकाचा थाट होता त्या काळात. कैचीचे वाहन नव्हते काही त्यावेळेस. मग राजे लोक पालखीत बसून जायचे त्या काळात. मग बाई लोक खांद्यावर घेऊन जायची ती पालखी. मग निघाला तो. योग असं की जाता जाता रस्त्यामध्ये एक साथीदार त्याचा बिमार पडला. तो मला मालक तब्येत बिघडली गड्या, भयंकर तब्येत बिघडली, आता मी काही चालूच शकत नाही. आणि तो राजा म्हणला आता आयत्या वेळेला काय करणार आहेत आपण, माणूस भेटला पाहिजे ना मला. तो म्हणला मी काय करणार, आता तब्येत बिघडली अचानक. रघुनाथ असतर बाकीच्या तिघाला सांगितलं इथं कोणी असलं तर पहा बरं, आपल्याला काही कष्ट कोणाचे फुकट नको, त्याला आपण मोबदला देऊ. मग शोध करता करता तर तो समोरून येऊ लागला होता. थोडा जाडजूड दिसू लागला, चांगला. म्हणले बरा दिसतोय. म्हणजे राम राम. राम राम. कुठून आले? म्हणला काही माहीत नाही मला कुठून आलो ते. हां, इकडं कुठं जायचं? काय की कुठं जायचं माहीत नाही. नाही, नाव काय? मला माहीत नाही माझं नाव. काही डोक्या परिणाम झाला कायच्या? जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आमचं काम करताय की काय? आमचा एक साथीदार बिमार पडला आहे आणि आम्हाला कपिल महामुनी आश्रमाच्या ठिकाणी जायचं आहे आणि एक माणूस आमचं थोडा बिमार पडल्यामुळे थोडी मदत करू लागतं का आम्हाला, ही पालखी घेऊ लागतं का? तर म्हणलं हो. पुढे होता का मागं? म्हणलं आपल्याला कोणतंही जमतं, तसं काय नाही. पुढे म्हणताल, पुढे मागं म्हणताल, होय. कीर्तन म्हणताल, कंबर बांधली. भागवत म्हणताल, उपरणं घेतलंच खांद्यावर. आपल्याला जमतंय कोणतंही. हे तीन आणि चौथा जड भरत चौघांनी पालखी उचलली आणि निघायला सुरुवात केली. पण जड भरताचा नियम होता, पायाखाली किडामुंगी आली तर तुडवायची नाही. दमानी चलेल का? धांगाचा कचलू लागला. ती पालखी हलू लागली आणि त्या पाटल्या खटाखट 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 लागू लागल्या. हो, नीट चलन थोडं दमानी. ही काय चालण्याची पद्धत आहे काय? साम दाम भेद दंडो प्रयोग 4 वापरले. सामोपचारानं सांगितलं, प्रेमानं सांगितलं, ऐकत नाही. देण्याची आशा दाखवली, ऐकत नाही. रागात बोलले, ऐकत नाहीत. 2-4 फटकारे दिले तरी पण ऐकायला तयार नाही. तर ओगणराजाच्या लक्षात आला, हा काही साधासुद्धा व्यक्ती नसावत, कोणीतरी महात्मा. कृपा करून महाराज ही पालखी खाली ठेवा. मला असं वाटतं की एखाद्या महात्म्याच्या खांद्यावर मी वजन द्यायलो. पालखी खाली ठेवली आणि रघुनाथानं नमस्कार केला. कृपा करून तुम्ही सांगा कोण आहेत? त्या जडभरत राजानं सांगितलं, राजा मी कोणालाच बोललो नाही आतापर्यंत. मी 5 जन्माचं सांगतो कोण आहे. राजा नाभीचा वृषभ, वृषभाचा भरत, भरताचा हरण आणि हरणाचा जड भरत. 5 जन्माचं सांगतो. साक्षात परमात्माचा अवतार. माझ्या हातून खूप मोठा अपराध झाला. तुमच्यासारख्या महात्म्याच्या खांद्यावर मी वजं दिलं. आता त्या कपिल महामुनी आश्रमाच्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही. साक्षात दैवत समोरच भेटलं. आणि जडभरत नावाच्या राजानं रघुन नावाच्या राजाला फार मोठा उपदेश केलेला आहे. राजा, काही काही ठिकाणी आपलं वैभव दाखवीत जाऊ नयेत. देवाच्या ठिकाणी आपलं वैभव दाखवू नयेत. गुरुच्या ठिकाणी आपलं वैभव दाखवू नयेत. आईवडिलाच्या ठिकाणी आपलं वैभव दाखवू नयेत. देवाच्या समोर आपलं कधी वैभव दाखवायचं नाही. आपल्याला देवानं खूप चांगलं केलं आपलं. हां, खूप वैभव. आपल्याला गाडी 4 चाकाची भेटली, पण निदान पंढरीला गेल्या एखाद्या मठात सोडा आणि तिथं पायी चाला. थोडं आळंदीला गेल्यानंतर बाजूला कुठेतरी सोडा, पण आळंदीत पायी चाला. नाही तर देवापूस तुरून येतात काही काही. बरी तिथं थांबली तर
पार्किंगला, नाही तो मधीत नेली असती एखाद्याने. मी का कमी काय? अरे बाबा, महिनाभर चाललीत ना लोक, 20-22 दिवस आळंदीपासून देहूपासून पंढरपूरपर्यंत आत्ताच जाऊन आलेलं. पायी चालावत, आम्हाला काय कमी म्हणतात. देवापाशी वैभव दाखवू नको बाबा. देवापाशी नम्रताच पाहिजे, लीनता पाहिजे. तुम्ही अजून पहा, मंदिराचे महाद्वार मोठे असतात, पण मंदिरातला गाभाऱ्याचं मंदिराचं दार फार लहान असतं का नाही? महाद्वार मोठं आहे, पण आतलं मंदिर गाभाऱ्यातलं दार लहान का? तू कुठंच वाकत नाहीस ना. तुला देव पाहायचं का? थोडं वाक खाली. वाकल्याशिवाय देव दिसत नाही. तिथं थोडी नम्रता धर, वाक. देवापाशी वैभव दाखवायचं नाही, किती मोठा असू द्या. आपल्या गुरुच्या समोर आपलं वैभव दाखवायचं नाही. शिष्य किती श्रीमंत असू द्या, किती पैशावाला असू द्या, श्रीमंत असू द्या, पण गुरुच्या समोर त्याचा आदरच पाहिजे. गुरुच्या आसनावर कधीच बसायचं नाही. गुरुच्या समोर व्यवस्थिशीर बसायचं. एक पाय दक्षिणाला, एक पाय उत्तरेला, जांभळ्या द्यायला, काय गप्पा मारायला, काय हसायला, हा नियमच नाही. व्यवस्थिशीर आणि बडबड करायची नाही. गुरु बोलतील तेवढं. कधी आला? आत्ताच. पुन्हा नाही बोलायचं. जेवण झालं का? हो, सकाळी जेवून आलो. बस, पुन्हा काय नाही बोलायचं. जितकं विचारलं तेवढंच बोलायचं. गुरुच्या समोर कितीही मोठा जरी शिष्य असेल तर गुरुच्या समोर नाही. आणि आईवडिलाच्या समोर असणारा वैभव आपलं दाखवायचं नाही. मुलगा एखादा कलेक्टर आहे, जिल्ह्याचा मालक आहे ना कलेक्टर मुलगा, पण घरी आले की वडील म्हणते, बाबा 2 दिवस झाले नळाला पाणी नाही, घरात पाणी नाही प्यायला, हे खेडेगाव आहे, ही गागर घेन गंगेला जाऊन पाणी आण. मला सांगा ते मुलगा आणील का नाही? होय, आणील. कलेक्टर आहे ना, जिल्ह्याचा मालक, त्याच्या हाताखाली किती लोक आहेत, का आणणार नाही? अहो, त्याला आणावंच लागल. वडिलांनी सांगितलं पाणी आण, पाणी प्यायला नाही, 2 दिवसापासून नळाला पाणी सुटलं नाही, त्याला सरळ घागर उचलून जाऊन आणावं लागते. एवढा मोठा माणूस असू द्या. वडिला पुढे असताना तो कितीही मोठा असला मुलगा आणि किती कलेक्टर असला तर वडिलापाशी नाही. ते वडील म्हणतील माझा मुलगाच आहे. आता माझ्याकडे बरेच लोक यायचे, महाराज करायचे, आमच्या घरी तारीख काढायला यायचे जायचे. माझ्या घरी खूप वर्दळे येणे जाण्याचे. ते आमचे वडील होते त्यावेळेस. मग महाराज आहेत का? महाराज. मग आमचे वडील माझे, कोण महाराज? महाराज तुमचे, माझे नाही. माझा महाराज नाही, तुम्ही महाराज म्हणत असताल. माझा मुलगा आहे ते. खरं आहे त्यांचं खरं ना. महाराज तू जगातच असशील, मला काय, पण माझा मुलगा आहे. चल जाय दुकानावर, साखर संपली, ते साखर घेऊन ये. म्हणजे आईवडिलापाशी वैभव दाखवायचं नाही. अरे यांच्या खांद्यावर ओझं देतोस आणि वैभवात असताना तू चालला. यांच्या ठिकाणी आत्माराम आहे, तुझ्या ठिकाणी आत्माराम आहे. कोणाला त्रास देत जाऊ नयेत. कुण्याही जीवाचा नघडो मत्सर. कोणाचा द्वेष करू नको, लोकाला त्रास देऊ नको, लोकाच्या खांद्यावर ओझं देऊ नको. पायी चाल ना, तुला जायचं ते त्या गंगासागरच्या ठिकाणी. मग खूप मस्त सांगितलं. कुठून आलोत आपण? कुठून आलोत? कुठून आलोत महाराज? माहीत नाही ना? बरं, आता कुठं जायचं? आता कुठं जायचं? म्हणजे स्वर्गात जायचं आहे का नरकात जायचं आहे का काय? कुठं जायचं आहे? पण फोटोवर तर लिहिलं आहे चांगल्या मोठ्या अक्षरात, कैलासवासी. कुठं गेलाय कोणास ठाऊक. बरं, इथे येऊन काय करायला होत?
काय करावं इथे येऊन काय करावं हे कळेना आपल्याला. म्हणजे आपण काय करायचं हे कळणं, आपण कुठून आलोत हे कळणं, आपल्याला कुठं जायचं हे कळणं, आणि आपलं नाव काय हे कळणं. होय, कळायलं का आपलं नाव? शरीराला ठेवले राम कृष्ण गोविंद माधव काय असेल, आत्म्याला नाव काय? आमचे कपिल आमच्या या ठिकाणी वृषभदेवानं असतं जडभरत नावाच्या राजाने रघुण नावाच्या राजाला सांगितलं, अरे का म्हणून असतं त्यांच्या वज देतोस, काय करतो, असं खूप ज्ञान सांगितलं. आता रघुण नावाच्या राजाने सांगितलं त्या गंगासागरला जायची काही आवश्यकताच नाही. आता साक्षात दैवत इथंच आहे आणि तिथं खूप मोठं अशा प्रकारचं ज्ञान सांगितलं. वेळ संपत आलेला आहे म्हणून धावत्या स्वरूपामध्ये घेण्यात आलेले. शुकाचार्य वर्णन करतात राजा परीक्षित याप्रमाणे असताना जडभरत नावाच्या राजाची कथा पुन्हा ऐकलेली. परीक्षित राजाने एक प्रश्न विचारला, महाराज प्रत्येकजण सांगतात पाप करू नका, पाप करू नका, पाप करू नका. बरं पाप केलं तर काय होतं हो? पाप समजा आपल्या हातातून घडलं तर काही आपल्याला भोगावं लागेल का? भागवतामध्ये कथा आहे का तशी काही? ऐक ना सांगतो, ऐक नाही. नरकानाम भगवान की देश विशेष अथवा राजा, आपण जर पाप केलं तर आपल्याला नरक भोगावा लागतो. नरक हां कोण भोगल? पाप 28 प्रकारचे नरक. कोणकोणते? कानावून तर जाऊ द्या, कानावून जाऊ द्या ना किती ते 28 प्रकारचे नरक ऐका. तामिश्र नावाचा नरक, अंध तामिश्र नावाचा नरक, रौरव नावाचा नरक, महारौरव नावाचा नरक, कुंभिपाक नावाचा नरक, कालसूत्र नावाचा नरक, असीपत्र नावाचा नरक, सुकरमुख नावाचा नरक, अंधकूप नावाचा नरक, कृमीभोजन नावाचा नरक, संदोष नावाचा नरक, तप्तसर्मी नावाचा नरक, म्हणजे कल्ल शालवीन नावाचा नरक, वैतरणी नावाचा नरक, पोयोद नावाचा नरक, प्राणरोध नावाचा नरक, विशेषण नावाचा नरक, लालभक्ष नावाचा नरक, सारमेयादन नावाचा नरक, अभिचे नावाचा नरक, या पान नावाचा नरक, क्षारकर्दम नावाचा नरक, रक्षकण भोजन नावाचा नरक, शूलप्रोत नावाचा नरक, द्वंद्वशुक नावाचा नरक, अवट निरोधन नावाचा नरक, पर्यावर्तन नावाचा नरक आणि सूचमुख नावाचा नरक. किती झाले? 28 नरक. 28 प्रकारचे नरक आपल्याला भोगावे लागतात म्हणले. बरं, आपल्याला इथून तिथं जायला किती दिवस लागतात महाराज? 1 वर्ष. मग बरंच लांब आहे. मला वाटलं पाथरी बाबळगावसारखं काय की. देहाचे प्रकार सांगितले, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, लिंग देह. आता कोणता देह? आता स्थूल देह. आपला प्राण जातो. प्राण गेलेला दिसला कोणला? काही माणसं जवळ असतील ना प्राण जाताना पाहिलं असेल त्याला. गेले गेली म्हणतात, आता काही नाही राहिले यांच्यात. सूक्ष्म अशा प्रकारचा तो प्राण निघून जातो. सूक्ष्म देह बस संपलं म्हणले. याचं काही याच्यात राहिलं नाही. आता याची घडी घाल हातापायाची, लागलीच घालतात की पांघरून टाकतात. चला याला घेऊन, संपला त्याच्या घरातलं. बस उचलतात, दारात आणतात, कर दोरीनं बांधतात, गावाच्या बाहेर नेतात, जाळून टाकतात. बस मग ते कुठं बसतं? ते मडकं फिरवायचं, ते खाली सोडून द्यायचं, ते आश्मा म्हणजे दगड, मग ते बांधून ठेवायचं आणि चला गावाकडं. आता सगळे गावाकडे आले, ते कुठं बसतं? तिथंच का पावसात? आता तर पाऊस यायला. हां, ते गावात येतं तुमच्या तिथं बसते काय?
गावात आल्या कुठं बसते ते? कोणाच्या घरी? ज्याच्या त्याच्या. आपल्या कशाला येईल? दाराच्या डाव्या भावटीला उभं असतं बरं का ते. किती दिवस? 9 दिवस. कोण रडायले, कोण हसायले, कोण जेवायले, कोण पाणी प्यायले, कोणता पाहुणा आला, गप्पा मारायले, सगळं पाहतंय ते टक टक दारात उभं राहून. नऊ दिवस झाले, 10व्या दिवशी मग निघायचं. आहे ते जे ज्यांनी धरलंय का ते सगळं कर्म हातात मडकं, त्याला कुठं जाता येत नाही गावात. त्याची त्याला बाजूला अंथरून टाकून द्यावं लागतं, एखादी घोंगडी पोतं काही. त्यांनी त्याच्या हातानं ताटवाटी घासायची. त्याला पहिली दिवशी जे खाऊ घातलंय तेच 9 दिवस खाऊ घालायचे, 10 दिवस. बरं का, लक्षात ठेवा. पहिल्या दिवशी तर काही चूल पेटीत नाहीत वाटतं आपल्या घरी, शेजारीच आणून देतो काहीतरी. मग जे काही बेसन भाकर काय दिली असेल तीच त्याला खाऊ घालायची आणि त्याला घरात फिरू द्यायचं नाही. फिरू देतात का देवा? त्याचं बाजूला पोतं टाकलेलं, घोंगडी काय असेल ते, वस्त्र काय आंघोळ करायची आणि तेच वाळवायचं आणि तेच नेसायचं. त्याला पहिली दिवशी दिलेलं आहे. आता तर विचारूच नका हो याची नियम. त्याला बाहेर फिरता येत नाही. आता किराणा दुकानात साखर आणायला चाललंय ते, डोक्याला फडकन गप्पा मारीत वाट्यावर बसतंय ते. मडका धरणाऱ्यानं कुठं गावात फिरून येत, दुकानावर इकडं तिकडं, त्याने घरात बाहेरच निघून येत. असा नियम आहे त्याचा. 9 दिवस थांबायचं तिथं. मग 10व्या दिवशी गंगेने निघालं की त्याच्यासोबत निघतं ते. मग ते स्मशानातून घ्यायचं ते अस्थी, त्या आश्मा वगैरे काय असेल, मग चालायचं. मग निघालं तो. मग त्या गंगेवर गेल्यानंतर असताना मग तिथं तसं तर पहिल्या दिवसापासूनच कर्म सांगितलं आहे पहा, आहे की नाही? पहिल्या दिवशी सांगितलं. पण हा दुःख प्रसंग असतो, त्यावेळेस दुःखाचा डोंगर असतो, मनुष्य विसरून जातो आणि कर्म वगैरे पहिल्यापासून कोणी करत नाही. मग हे सगळं 10व्याला करावं लागतं. तिथं सगळं मंत्राग्नी वगैरे तिथं. नाही तर मंत्राग्नी पहिल्या दिवशी घरापासूनच सुरुवात आहे. घरी पिंड द्यायचा, विषयार द्यायचा, त्या स्मशानभूमीत द्यायचा, त्याला मंत्राग्नी द्यायचं. याचं फार मोठं विधान आहे. आता आपण करत नाही म्हणून सोडून द्या. आपण 10व्या दिवशीच करतात, तिथं करतात सगळे. मग ते 10 दिवसाचे 10 श्राद्ध वगैरे काक बली सगळं काय असेल ते करून टाकायचं. आणि मग त्या दगडाला तिलांजली देतात सगळे घरातले, कुटुंबातले. आणि ते म्हणतात द्या टाकून आता पाण्यात. मागची मागं ते आश्रम म्हणजे दगड. ते खाली पडला की तिथून पुढे प्रवास चालू झाला त्याचा. पुष्कळ अंतर गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे त्याचं. हो. आणि दररोज किती चालायचं? 16 मुक्काम सांगितले वर्षाची. हो, दररोजचे. आत्ताच मी येता त्या दिवशी ते आधी वाचून आलो. पण माझ्या मागं लागलं नाही. हे वाचत नाही पण ते माझ्या मागं लागले. यावेळेस गरुड पुराण चालू आहे म्हणलं, आजच्या दिवस वाचेल म्हणलं. आता येतील दुसरे कोणी. त्या यमलोकाचं अंतर सांगितलं. त्याच्यानंतर त्याला 16 मुक्काम आहे. दररोज किती चालायचं? चालताना अत्यंत त्रास होतो त्या जीवाला. यमदूत त्याला ओढतात. मग पुष्कळ त्याच्यामध्ये प्रसंग आहेत. नदी आहे, पाणी आहे, थंडी आहे, पाऊस आहे, ऊन आहे वगैरे. आणि ह्याच्यातून असतात त्या जीवात मला ओढतात. त्यावेळेस त्याला घराची आठवण होती. मी घराकरता किती कष्ट केले, घराकरता किती प्रेम केलं. आज मला घरातल्या सगळे सोडून दिलं. आता माझ्यासोबत कोणी नाही. आता मी एकटाच. आणि असं करीत करीत यमलोकाकडे नेतात त्याला, उभा करतात तिथं. पुण्यवान असेल तो विष्णू दिसतो त्याला, चतुर्भुज नारायण. आणि पाप करणारा असेल तर यमराज दिसतो त्याला.